नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं यशस्वी नोकरी माय सक्सेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण उच्च न्यायालयातील सफाई कामगार या पदाकरिता परीक्षा देणारे काही महत्त्वाचे न्यायालय संबंधित प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रश्न पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? पर्याय, न्यायाधीश सुजाता मनोहर। दुसरा पर्याय, न्यायाधीश लेला सेठ। तिसरा पर्याय, न्यायाधीश फतिमा बीबी। चौथा पर्याय, न्यायाधीश ताहिला रामानी। तर उत्तर आहे न्यायाधीश फतिमा बीबी। पर्याय क्रमांक सी, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फतिमा बीबी आहेत। या फतिमा बीबी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या। त्याचबरोबर फतिमा बीबी या कोणत्याही उच्च न्याय व्यवस्थेत नियुक्त झालेल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला होत्या। त्यांनी 1997 ते 2001 या दरम्यान भारताच्या तमिळनाडू राज्याच्या राज्यपाल म्हणून काम केले। प्रश्न दुसरा, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? पर्याय बघूया। पहिला पर्याय 1939 साली, दुसरा पर्याय 1935 साली, तिसरा पर्याय 1940 साली, चौथा पर्याय 1950 साली। तर उत्तर आहे 1940 साली। पर्याय क्रमांक सी, 1940 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली। तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? तर मित्रांनो, पर्याय बघूया। पहिला पर्याय जगदीश चंद्र बसू, दुसरा पर्याय जी.व्ही. माडगावकर, तिसरा पर्याय डॉक्टर नागेंद्र सिंग, चौथा पर्याय आर्चा नारायण। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे डॉक्टर नागेंद्र सिंग। पर्याय क्रमांक सी, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतातील न्यायाधीश हे डॉक्टर नागेंद्र सिंग हे आहेत। डॉक्टर नागेंद्र सिंग यांचे पूर्ण नाव प्रिन्स श्री नागेंद्र सिंग हे आहे। ते 1914 ते 1988 या साली एक भारतीय वकील आणि एक चांगले प्रशासक होते। त्यांनी 1985 ते 1988 या 3 वर्षाच्या काळात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून काम केले। प्रश्न चौथा, सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली? तर मित्रांनो, पर्याय बघूया। पहिला पर्याय अण्णा हजारे, दुसरा पर्याय अरविंद केजरीवाल, तिसरा पर्याय सुब्रमण्यम स्वामी, चौथा पर्याय बाबा रामदेव। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सुब्रमण्यम स्वामी। पर्याय क्रमांक सी। तर सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केली। प्रश्न पाचवा, टिंबटिंब या एकमेव संघराज्य प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे। तर मित्रांनो, पर्याय बघूया। पहिला पर्याय लक्षद्वीप, दुसरा पर्याय दिल्ली, तिसरा पर्याय दीव दमण, चौथा पर्याय चंदीगड। तर मित्रांनो, चला तर याचं उत्तर आहे दिल्ली। पर्याय क्रमांक बी, दिल्ली या एकमेव संघराज्य प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे। सहावा प्रश्न, आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती? चला तर पर्याय बघूया। पहिला पर्याय मुंबई, दुसरा पर्याय गांधीनगर, तिसरा पर्याय दिल्ली, चौथा पर्याय अलाहाबाद। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे गांधीनगर। पर्याय क्रमांक बी, आसाराम बापू यांना गांधीनगर या न्यायालयाने शिक्षा सुनावली, कारण की आसाराम बापू यांनी 30 जानेवारी रोजी आपल्या एका महिला अनुयायावर बलात्कार केल्याप्रकरणी गुजरातच्या गांधीनगर या न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। प्रश्न सातवा, मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? तर पर्याय बघूया। पहिला पर्याय 1881, दुसरा पर्याय 1855, तिसरा पर्याय 1861, चौथा पर्याय 1882। तर उत्तर आहे 1861। पर्याय क्रमांक सी, मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय हे 1861 या साली स्थापन करण्यात आले। तर मुंबई, मद्रास, कोलकाता हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयानंतर हे देशातील दुसरे सर्वोच्च न्यायालय आहे। सध्याच्या काळात भारत देशातील विविध राज्यांमध्ये 25 न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत। प्रश्न आठवा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो?
तर उत्तर आहे राष्ट्रपती. पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो राष्ट्रपतीकडे सादर करावा लागतो. तर सध्याचे भारताचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू आहे. यांनी 25 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. हे भारताचे 15वे राष्ट्रपती आहे. याआधी रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती होते. त्यांनी 25 जुलै 2017 रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. प्रश्न 9. केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर मित्रांनो, पर्याय बघूया. पहिला पर्याय निफाड, दुसरा पर्याय येवला, तिसरा पर्याय राळेगण सिद्धी, चौथा पर्याय अंबाजोगाई. तर उत्तर आहे राळेगण सिद्धी. पर्याय क्रमांक सी. केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले राज्यातील पहिले ग्राम न्यायालय हे राळेगण सिद्धी या ठिकाणी सुरू करण्यात आले. प्रश्न 10. बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशचे राष्ट्रपती कोण आहेत? तर मित्रांनो, पर्याय बघूया. पहिला पर्याय शेख अख्तर शेख अब्दुल, दुसरा पर्याय पठाण अख्तर, तिसरा पर्याय शेख मुजीब उर रहमान, चौथा पर्याय यापैकी नाही. तर उत्तर आहे शेख मुजीब उर रहमान. पर्याय क्रमांक सी मुजीब शेख रहमान. प्रश्न 11. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? तर मित्रांनो, पर्याय बघूया. पहिला पर्याय ग्राम न्यायालय कायदा 2009, दुसरा पर्याय ग्राम न्यायालय कायदा 2010, तिसरा पर्याय ग्राम न्यायालय कायदा 2008, चौथा पर्याय भारतीय न्यायालय कायदा. तर उत्तर आहे ग्राम न्यायालय कायदा 2008. पर्याय क्रमांक सी. ग्राम न्यायालय कायदा 2008 या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 12. 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद टिंबटिंब या घटनादुरुस्तीने करण्यात आली. पर्याय बघूया. पहिला पर्याय 18व्या घटनादुरुस्तीनुसार, दुसरा पर्याय 4थ्या घटनादुरुस्तीनुसार, तिसरा पर्याय पहिल्या घटनादुरुस्तीनुसार, चौथा पर्याय 7व्या घटनादुरुस्तीनुसार. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 7व्या घटनादुरुस्तीनुसार. पर्याय क्रमांक डी. 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद 7व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न 13. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाचा आहे? मित्रांनो, पर्याय बघूया. पहिला पर्याय गृहमंत्री, दुसरा पर्याय पंतप्रधान, तिसरा पर्याय राष्ट्रपती, चौथा पर्याय सरन्यायाधीश. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे राष्ट्रपती. पर्याय क्रमांक सी. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो. प्रश्न 14. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे सेवानिवृत्ती वय किती वर्ष असते? चला तर पर्याय बघूया. पहिला पर्याय 58 वर्ष, दुसरा पर्याय 65 वर्ष, तिसरा पर्याय 62 वर्ष, चौथा पर्याय 60 वर्ष. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 65 वर्ष. पर्याय क्रमांक बी. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचे सेवानिवृत्ती वय हे 65 वर्ष असते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न 15. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर पर्याय बघूया. पहिला पर्याय पुणे, दुसरा पर्याय कोल्हापूर, तिसरा पर्याय अमरावती, चौथा पर्याय औरंगाबाद. मित्रांनो, याचं उत्तर आहे औरंगाबाद. औरंगाबाद हे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पर्याय क्रमांक डी.